सर्वांना आता मानस जय आदिवासी. सर्वांनी घोषणा द्यायची. सर्वांना आता कंटाळा आलेला असे दिसतंय. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा. आज आपल्या आंबेगाव तालुक्याच्या तहसील कचेरीवरती आदिवासी भागातील विविध प्रश्नांच्या संदर्भात या ठिकाणी सर्व संघटना असतील, सर्व समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चासाठी अनेक संघटनांचे प्रतिनिधी असतील, आपल्या आदिवासी समाजाचे नेते सुभाषरावजी मोरमारे साहेब असतील, या ठिकाणी खेड, आंबेगाव, जुन्नर या परिसरातून आलेले सामाजिक कार्यकर्ते असतील, संघटनांचे प्रतिनिधी असतील. तर पाहिलं तर उशीर खूप झालेला आहे. मी जास्त बोलणार नाही. या ठिकाणी अनेक आपल्या तरुण कार्यकर्त्यांनी जी संघटनेची भूमिका आहे, जे प्रश्न आहेत ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी मांडण्याचं काम केलेलं आहे. खरं पाहिलं तर हे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण अनेक दिवसापासून काम करतोय. त्याच्यातले काही प्रश्न सुटले असतील, काही या ठिकाणी चालू आहेत, काही सरकारच्या दरबारी प्रलंबित त्या ठिकाणी आहेत. परंतु माझं आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आज आपण पाहतोय की बाकीच्या समाजाचे मोर्चे काढताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्त्रीवादाची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते. फक्त समाज म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जाते. आज आपल्याकडे गर्दी थोडीशी कमी या ठिकाणी दिसते. थोडंसं आपण त्याचंही थोडंसं एक मंथन करणं गरजेचं आहे. असो, काही हरकत नाही. परंतु आता जे या ठिकाणी प्रश्न निश्चितपणानं मांडलेला आहे, बोगस आदिवासींचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आज आमचे जे याचे नावेडचे कार्यकर्ते बाबूराव यांनी जो प्रश्न मांडला, आज कंत्राटी पद्धत या ठिकाणी येते, ते अतिशय महत्वाचा विषय आहे. त्याचबरोबरीनं शंतन किचनच्या अनेक दिवसापासून मंडळी विषय मांडतात. परंतु शंतन किचनच्या बाबतीमध्ये आपण सर्वच मंडळी आश्रमशाळांमध्ये शिकलेलो आहोत. याच्या मागची परिस्थिती आपण पाहिलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी जाऊन हे केलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जी अडचण आहे ती त्याच्यावरती काहीतरी करणं गरजेचं आहे. याच्या मागच्या परिस्थितीमध्ये आपण ठेकेदारांची आश्रमशाळा असतील, हॉस्टेल असतील, आम्ही आमच्यासारखे विद्यार्थी त्या ठिकाणी 10-10, 15-15 वर्षे हॉस्टेलला शिकलेला आहोत. त्या ठिकाणी जेवणाची परिस्थिती आम्ही त्यावेळी पाहिलेली आहे. निश्चितपणानं सेंट्रल किचन जर चुकीचं असेल तर त्याच्याविषयी आपण सर्वच मंडळींनी एकत्र त्याचं काम केलं पाहिजे. परंतु काही मंडळी एक बोलतात, काही मंडळी दुसरं बोलतात. याच्यामुळे खऱ्या अर्थानं काही प्रश्नांना त्या ठिकाणी जी गती मिळायला पाहिजे ती त्या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून हे जे प्रश्न आहेत, मग लोकप्रतिनिधी असतील, कोणालाही नाव ठेवू नका, सगळ्यांनी एकत्र त्या ठिकाणी बसवा. मग खासदार असतील, आमदार असतील, प्रत्येकाची जबाबदारी आज हे जे प्रश्न आहेत हे कुठंतरी तुमच्या संसदेत मांडण्याचं, त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आज बोगस त्या ठिकाणी बोगसांना संरक्षण दिलं जाते. आज आपले 24-25 आमदार त्या ठिकाणी जर काम करत असतील तर त्या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. आज ओबीसी समाजाच्या बाबतीत भुजबळ साहेब त्या ठिकाणी लाटताना दिसत आहेत. मग आपले जर 24-25 आमदार त्या ठिकाणी असतील, काही खासदार त्या ठिकाणी असतील, तर या मंडळीने हा प्रश्न असेल तर तो त्या ठिकाणी मांडला पाहिजे. आज एका बाजूला आपण पाहतोय की हा जो कायदा आता नवीन येत आहे की लीजवरती तुमच्या जमिनी दिल्या जातील. खरं पाहिलं तर आपल्या लीजवरती जर जमिनी दिल्या तर भीमाशंकर परिसर असेल, बाकीचा जुन्नरचा परिसर असेल किंवा नाशिक किंवा प्रत्येक ठिकाणी आज आपल्या हातामध्ये असणाऱ्या जमिनी 99 वर्षाच्या कराराखाली काढून घेतल्या जातील. आणि त्याच्यामुळे याचा विरोध झालाच पाहिजे. मग त्या केंद्र सरकारच्या ठिकाणी असेल किंवा राज्य सरकारच्या ठिकाणी असेल, या गोष्टीला कुठलाही राजकीय पुढारी किंवा कार्यकर्ता त्या ठिकाणी सहभागी किंवा संमती देणार नाही. कारण आपल्या समाजाची त्या ठिकाणी एक जबाबदारी आहे किंवा समाज पुढे घेऊन जाण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अशा प्रश्नांच्या बाबतीत संघटना असतील, संस्था असतील, राजकीय पदाधिकारी असतील, सगळ्यांनी खरं पाहिलं तर एकत्र आलं पाहिजे. जे लोकसभेचे विषय असतील ते लोकसभेच्या याच्यामध्ये मांडले पाहिजे की हा जो कायदा येतोय सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्याच्यामध्ये आपल्या खासदारांनी त्या ठिकाणी हे केलं पाहिजे. परंतु काय होतंय, मग आपले छोटे छोटे त्या ठिकाणी मोर्चे निघतात. त्या ठिकाणी ते आपली जी काही स्थानिक परिस्थिती असते त्याच्यावरती आपण भाष्य करतो. बाकीचे जे मोठे महत्वाचे विषय असतात त्याच्याकडे तसं दुर्लक्ष होत राहतं. म्हणून याच्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. नोकरदार बांधव आहेत, आज नोकरदार बांधव या ठिकाणी कमी असतील, परंतु त्यांचे काही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी लक्ष असतं. काही आपल्यातील वादविवाद असतील तर ते निश्चितपणानं बाजूला ठेवा. निश्चितपणानं याच्या बाबतीत जे काही
आमच्याकडनं जे काही गोष्टी करायच्या असतील, मग कुठं मिटिंग लावायची असेल, त्या ठिकाणी या आपल्या तालुक्याचे आमदार वळसे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून काही प्रश्न हे करायचे असतील तर ते आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. मागच्या वेळेला हिरड्याचा प्रश्न होता, त्या ठिकाणी आपले अमोल वाघमारे उपोषणाला बसले होते. साहेबांनी सांगितलं होतं त्यांना की याच्यासाठी जे करायचे आहे ते आम्ही विधानसभेमध्ये करतोय. त्यावेळेला साहेबांनी अमोलला त्या ठिकाणी जाऊन सांगितलं, चर्चा झाली, ठीक आहे, उपोषण सुरू झालं, त्याचाही आपल्याला फायदा झाला. परंतु आम्ही काही एकटं त्याचं श्रेय घेत नाही. शेवटी तो विधानसभेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न मांडणं गरजेचं होतं, निधी आणण्यासाठी त्या ठिकाणी मंजुरी घेण्याचं होतं. त्या पद्धतीने लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी काम केलं, संघटनेने त्यांचं काम केलं. म्हणजे जर एकत्र काम केलं तर निश्चितपणाने हे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतील. यासाठी माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की राजकीय जोडे आम्ही बाजूला ठेवतोय. आपणही संघटनेच्या माध्यमातून फक्त काय पुढे इलेक्शन आले म्हणून आपण अशा पद्धतीने काही गोष्टी करू नयेत. सगळ्यांना एकत्र घेऊन जर आपण अशा पद्धतीने जर हे केलं तरच आपल्या समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतील. नाहीतर मग हा इकडे ओढतोय, तो तिकडे ओढतोय, याच्यामध्ये समाज त्या ठिकाणी विखुरला जातोय आणि समाजाचे प्रश्न मग तसेच प्रलंबित राहत आहेत. पाण्याच्या बाबतीतही अनेक मंडळींनी त्या ठिकाणी मांडलं. आपण फुलवण्याची योजना त्या ठिकाणी मंजूर झाली, बोरगरची योजना शेतीसाठी मंजूर झाली आणि गळमजायची अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याचंही त्या ठिकाणी काम होणार आहे. ज्या ज्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी करणं शक्य आहे किंवा राहिलेले असतील त्याच्यातही आमच्यासारखे कार्यकर्ते निश्चितपणाने त्या ठिकाणी पाठपुरावा करतायत. ही गोष्ट या ठिकाणी बोलायची नाही, परंतु बोलण्याच्या ओघामध्ये अनेक मंडळींनी या ठिकाणी स्थानिक विषय मांडल्यामुळं खरं पाहिलं तर ही गोष्ट या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की ही जी नवीन आता प्रत्येक जण मला या जातीतून त्या जातीत, त्या जातीतून या जातीमध्ये येण्याची जी भूमिका सुरू झालेली आहे त्याच्यावरती खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्व मंडळी एकत्र आलात. एकच प्रश्न हा जर आपण चांगल्या पद्धतीनं उचलू धरला तर निश्चितपणानं त्याच्यामध्ये मार्ग निघेल. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात. मी आपले सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय आदिवासी.